नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत जर तुम्हाला एकही हप्ता आला नसेल किंवा एखाद्या कोणत्या तरी महिन्याचा हप्ता आला नसेल, तर तुम्हाला हे एक काम करायचे आहे. तरच तुमचा राहिलेला हप्ता हा जमा होईल. तर ते काम कोणतं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. तर तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथे आल्यानंतर इथे आपला सिम्पली लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जो काही आपला युजर आय डी पासवर्ड आहे तो युजर आय डी पासवर्ड इथे टाईप करून लॉग इन करून घ्या. इथे काही असा इंटरफेस दिसेल. तर इथे मी लँग्वेज मराठी करतो. इथे 2 लँग्वेज पाहायला ऑप्शन पाहू शकतो मित्रांनो, तक्रार. तक्रार ऑप्शन करण्याच्या अगोदर तुम्हाला जो तुम्ही अर्ज केला आहे कुठल्या अर्ज मिळाला नाही त्याचे हे जे नंबर आहेत ऍप्लिकेशन नंबर त्यावरून तुम्हाला तो नंबर घ्यायचा आहे. तर मी हा एक नंबर घेतो आणि ज्याचं मला तक्रार नोंदवायची आहे. तर तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करा. तक्रार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की ऍड ग्रीव्हन्स, या ऍड ग्रीव्हन्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे आधार नंबर टाईप करा. ज्या व्यक्तीची आपल्याला तक्रार नोंदवायची आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर, त्यानंतर त्या व्यक्तीच्या आधार कार्डची पहिली म्हणजे समोरची बाजू आणि ती मागील बाजू इथे आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. तर मी इथे आधार नंबर टाईप करतो आणि आधार कार्ड अपलोड करून घेतो आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. तर हा अशा पद्धतीने तक्रारचा फॉर्म आपल्या पुढे ओपन होईल. तर इथे आपल्याला आपला जर स्वतःचा जर फॉर्म असेल तर माय ऍप्लिकेशन किंवा ऑदर कुणाचा फॉर्म आपण आपल्या आयडी मध्ये भरला असेल तर हे तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. देन इथे आपण पहा, इथे 4 ऑप्शन आपल्याला दिले आहेत. तर पहिला ऑप्शन असा आहे की नॉट एलिजिबल ऍप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट्स, म्हणजेच एखादा पर्सन आहे आणि तो योजनेसाठी पात्र नाही परंतु तरी या योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्यासाठी आहे. नंबर 2, इथे आपण पाहू शकतो की ऍप्लिकंट हॅज पास अवे, म्हणजे याचा अर्थ असा की ज्या ऍप्लिकंटच्या नावे आपण तो अर्ज केला आहे परंतु तो ऍप्लिकंट आता डेथ झालाय म्हणजे मरण पावला आहे. 3 नंबरचं फ्रॉड. फ्रॉड म्हणजेच काय की एखादा ऍप्लिकंट हा फ्रॉड म्हणजेच काहीतरी चुकीचं कृत्य करून या योजनेचा लाभ घेत आहे. आणि 4th नंबरला आहे ऑदर, आपण इथे ऑदर साठी घेत आहे. ऑदर त्यानंतर इथे आपल्याला अर्जाचा क्रमांक टाकायचा जो आपण फॉर्म भरलेला आहे तो अर्ज. देन इथे त्या व्यक्तीचं जसं नाव आहे, आपण फॉर्म भरताना जसं नाव टाकलं तसं नाव टाका. त्यानंतर इथे पत्ता, इथे जिल्हा निवडा, जो काही तुमचा जिल्हा असेल, तालुका, गावाचं नाव. देन इथे म्युन्सिपल तुमचं जे काय असेल, नगरपालिका, महानगरपालिका किंवा नॉट ऍप्लिकंट असं पण करू शकतो तुम्ही. त्यानंतर तुमचं इथं तालुका, जिल्हा जो काय असेल, म्हणजे आता जिल्ह्यानुसार जे काय असेल ते घ्या. इथे तुमच्या एरियाचा पिनकोड टाका. देन इथे आपल्याला एक वर्णन करायचं आहे. वर्णन काय करायचं की आता इथे काय टाईप करायचं मित्रांनो तुम्ही लिहून घ्या. इथे मी सांगतो की आधार सीडिंग आहे, अर्ज सुद्धा मंजूर झाला आहे, सगळं ठीक असून सुद्धा मला एकही हप्ता मिळाला नाही किंवा माझा हा लास्टचा हप्ता मला मिळाला नाही, तर कृपया करून माझ्या तक्रारीची लवकरात लवकर दखल घ्यावी ही नम्र विनंती. देन इथे आपल्याकडे जर काही स्क्रीनशॉट असेल तर 1 MBच्या आतमध्ये इथे आपल्याला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून टाकायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल आणि आपला ग्रीव्हन्स हा पोर्टलला सबमिट होऊन जाईल. आणि त्यानंतर हे जे काही पोर्टल पाहणारे जे लोक आहेत हे पोर्टल पाहतील आणि आपले पैसे का नाही आले किंवा त्याच्यावर काय रिझन असेल हे आपल्याला त्या तक्रारीमध्ये देतील. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.